तर दादांची अनेक स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत. मुख्यमंत्री पदाचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी अजित पवार आग्रही होते. हे देखील स्वप्न अपूर्ण राहिलं. स्वतःच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता मिळवणं देखील अपूर्ण राहिलं. स्थिर आणि दीर्घकालीन सरकार चालवणं अशी त्यांची इच्छा होती. दुष्काळमुक्त महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी करणं त्यांची इच्छा होती. कायमस्वरूपी उपाययोजना शेतकऱ्यांसाठी करणं त्यांचं स्वप्न हे अधुरं राहिलंय. प्रशासकीय सुधारणा पूर्णत्वास नेणं असंही त्यांचं स्वप्न होतं. दादा गेले, मात्र त्यांची अनेक स्वप्न ते मागे सोडून गेलेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.